कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर येथील रामपेठ आठवडा बाजारामध्ये पूरदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। सखल भागात पाणी साचल्याने अनेक रस्त्यांवरून वाहतूक करणे कठीण झालेले आहे, तर दुकानदारांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केलेली आहे। सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे रामपेठ बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे। यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे। अनेक दुकानदारांनी तातडीने दुकानांमधील वस्तू आणि महत्त्वाचे सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केलेली आहे। या पूर परिस्थितीचा परिणाम केवळ बाजारपेठेवरच नाही तर स्थानिक रहदारीवरही झालेला आहे। रामपेठ, कोंड, आसुर्डे, मराठी शाळा आणि अंगणवाडीकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांची आणि पालकांची गैरसोय झाली आहे। यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे। आवश्यकतेनुसार मदत कार्य सुरू करण्याची तयारी देखील दर्शवलेली आहे। नागरिकांनी पुराच्या पाण्यातून अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे। Aduh.